नमस्कार मंडळी, मी नितीन परब. मला ओळखताय तुम्ही. पत्रकार, लेखक, कवी, सतत ज्योतिष पाहणे, सर्वांना मार्गदर्शन करणे, काही समस्या निर्माण होत्या त्या समस्येचं निरसन करणे. पण मी मागेच बोललो आहे की आठवड्यातून मी तुम्हाला एक गझल सांगेन, मालवणी गझल. मी मालवणी गझलींचे कार्यक्रम करायचो. वन मॅन शो 3 ते 3.5 तास, कधी 4 तास एकटा माणूस मी शो केलेला आहे. यामध्ये मी मालवणी गझली सांगायचो आणि मालवणी भाषेतून, विसरले, मालवणीच बोला पाहिजे ना तुमच्याबरोबर. करा मालवणीची गझल म्हणजे बरोबर. हां, चुकले. हां, माफी करा माका. हां, तर काय आहे की मी 3, 3.5, पावणे 4 तासपर्यंत पोवत मी गझली तो कार्यक्रम केलेला असेल. काही वेळा तर 4 तास मी पाण्याचा घोट पण नाही घ्यायचो, शेवटाक पाण्याचा घोट घ्यायचो. एकदा गझलीत रंगला ना की मन रमान जातं. आणि मुंबईत त्यावेळी राणेसाहेब होते आणि राणेसाहेबांनी मुंबईमध्ये कोकणातल्या वस्तूंका बाजारपेठ मिळावी म्हणून मालवणी जत्रोत्सव साजरा केल्याने, म्हणजे मालवणी जत्रोत्सव, त्यांच्या अनेक मित्रमंडळ आहेत, शिवसेनेची होती, त्यांनी एक आपली कल्पना सुचवल्याने त्यांच्यापर्यंत मांडले आणि ते मग कामाक लागले. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी एरियामध्ये मालवणी जत्रोत्सव भराक लागले. आणि या प्रत्येक मालवणी जत्रोत्सव, परेल म्हणू नका, परेल ते कल्याणपर्यंत मी कार्यक्रम केलेलो माणूस असे मी. आणि ज्या दिवशी मालवणी जत्रोत्सव जय असा थैसर नितीन परबांचो कार्यक्रम ह्यो असतोच, या ठरलेला गणित होता. आणि गंमत म्हणजे काय, त्यावेळी सामना, तर सामन्यामध्ये माझी ॲड यायची ज्या दिवशी कार्यक्रम बसत, आणि त्याच्या समोर खाली मच्छिंद्र कांबळे यांची ॲड असायची. तर काय गंमत की मी एक दिवस मच्छिंद्र कांबळेंका दामोदरला एक त्यांचं नाटक होता, त्या नाटकाच्या इंटरव्हलमध्ये मध्यांतर झालो तेव्हा मी विंगमध्ये गेले आतमध्ये. तर बोलो, साहेब नमस्कार. अरे बाबा माझ्या, तू आता काय ऐकतस, तू आता मोठं बाबा झालंस. मागा टोमणं मारल्याने मी मुलाक सांगले, पाया पड त्यांच्या काकांच्या. आणि मी बोलो, मच्छिंद्र कांबळे साहेब असं कसं काय बोलले. नंतर माझ्या लक्षात दिलं की सामन्या पेपरमधली आपली जाहिरात असायची ती त्यांच्या वर असायची, म्हणून त्या उद्देशाने ते बोलले. आणि मालवणी माणूस टॉमना मारण्यात 1 नंबर पटायचं असतं. त्याका सांगायची लागत नाही टॉमना मार म्हणून, तो ऑटोमॅटिकली टॉमना मारतलो. आणि तो टॉमना असं मारतलो की समजणाऱ्याक तर समजाकच व्हाय आता. तर असो, तर माझं स्पंदन काव्यसंग्रह आणि मच्छिंद्र कांबळेंच्या हस्ते प्रकाशित झालेला होता. आणि तो देखील प्रसंग असो की नाटकामध्ये, मालवणी नाटक वस्त्रारण नाटकामध्ये तो कार्यक्रमाचं म्हणजे माझ्या पुस्तकाचं ओपनिंग केल्याने होता. आणि मालवणी गझली ह्या नावाचा जो माझं पुस्तक आहे, या पुस्तकात मच्छिंद्र कांबळे यांची प्रस्तावना असा. आणि ह्या पुस्तक माननीय नारायण राणे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं ओपनिंग झालेलं असा. आणि या दोन्ही व्यक्तींचं सहवास माझ्यासाठी फार मोठं एक न विसरण्याची घटना माझ्या आयुष्यातली. 2 उत्तुंग असे व्यक्तिमत्व. तर असो, मी आजची गझल सांगतोय. मालवणी माणसाचे मासे म्हणजे त्याचा जीव की प्राण. मासे म्हणा, मटण, सागोती वडे,
हे म्हटलं ना की पावणेर म्हटलो की कोंबडा असाच. मग कोण वडे करतले, कोण घावणे करतले, कोण पोळ्यो बनवतले. पण पावणे 4 होतात. सांगायचं तात्पर्य काय की पाऊस सुरू झालो की पाणी सगळीकडे होक लागला. आता ही साली काय पनवती लागली या कोकणात समजत नाही. पूर वगैरे येतात वर्षातून दोनदा पूर. गेल्या वर्षी पूर, ह्या वर्षी पूर. लोकांनी जगायचा कसा आणि मरायचा कसा, नुकसान तरी किती सहन करायचा. तर पहिले यायचे पूर्व एवढं नाही, पण आता काहीतरी भयंकरच काय तर. आणि सरकारही आमचं तसा तेवढा जागृत नाही ना. तोंडावरची नाही मासे हालत, तर लोकांचं संकट काय हलवणार. तर असो, त्यांचा तरी दोष नाही, तो निसर्गाचा दोष. तो ते तरी काय करतील बिचारे. असो, तर मासे चढाक लागले की मग मालवणी माणसाक, आणि त्यात करून मुंबईत जो गेलेलो असतात त्याका मग जोर चढता. आणि रोजचा कार्यक्रम असता मासे पकडणे. संध्याकाळ झाली पण या कामात भर पावसात मासे नाही मिळायचे, कारण पाणी गढूळ ना. गढूळ पाण्यात मासे पकडू घेऊचे नाही. पाणी निवळ व्हाया पाणी. तर निवळ पाणी असलं तर मासे गॅसची बत्ती आपली अशी एकान धरायची, एकान त्या गॅसच्या बत्तीबरोबर आपली पिशवी धरायची आणि मासे पकडणाऱ्याच्या पाटणा सरकत जायचा. पाळी निसाटलो तर मग त्या गॅसच्या बत्ती हे सकट वाळत, नाही तर नदी. तर अशो गणपी घडलेली होत. एकदा तर आम्ही गेलो माशांका, तर सकेरे मारूक लागला. जसे पुढे मारू सकेरे मारी बाद झालं. आम्ही थैसून पाठी इलाव इली अवगत वाटतं. अनेक प्रसंग तेव्हाचे काटा म्हणजे अंगार काटे येत तसे. आणि मासे पण मिळत होते ना जास्तीत जास्त. आमच्या इकडून सुरुवात केला होता, आमच्या शाळेच्या तिकडच्या टोकापर्यंत, शाळेपर्यंत गेला हो, ग्रामपंचायतीपर्यंत. वाड्यातून आमका कळलंच नाही कधी एवढे लांब गेला. आणि सकेरे मारण्याचा आवाज येऊक लागलो झाडीत ना वगैरे. त्यामुळे थैसून आम्ही पळ काढलो, कारण मासे मिळतात गेला हो. आणि दुसऱ्या दिवशी एका आमच्यातल्या ताप भरलो ना, अंग काढल्यानं त्याचं घाबरलो, मासे बाहेर पडले. असो, तर चढणीचे मासे आणि उतरणीचे मासे असे 2 प्रकार असतात. पण मी आज गजालजी सांगतोय हे हगवणीचे मासे. आता जर अति मासे खाले तर हगवण लागतं, ह्या मात्र खरा. काय जणांका गरम पडतात मासे, तर हगवण लागतं. पण माझे जे गजाली आहेत ही माशांची क्वालिटी वेगळीच असा. सुपर क्वालिटी म्हणतात त्याका. ती कशी सांगते ती सांगते आता मी. त्या दिवशी मी व्हाळा करसून नेलाय. आमची पाडी काहीतरी चुकली म्हणून शोधून निघलंय. पाणवटा काहीतरी असतात म्हणून थसून जाऊन येलंय, पण नाही. आणि घरात जाताना रस्त्यावरून रस्तो ओलांडले होतोय मी, तेवढ्याच समोरसून तात्या मांडवकार येलो. तात्या मांडवकार म्हटले की तात्या मांडवकार इज इक्वल मासे या समीकरण. तातो जोपर्यंत व्हाळाक पाणी आसा तोपर्यंत दर दिवशी तो मासे मारूक जाणे हे त्याचो उद्योगधंदे. नदी असता ती गोष्ट होईल, पण व्हाळांका पाणी नसता. पाऊस संपलो की मग हळूहळू पाणी आटत येतं, पाणी कमी होत येतं. पाऊस असता तोपर्यंत व्हाळाक पाणी असता, दिवाळीपर्यंत असता पाणी. तर ह्यो तात्या आज पण तसंच मासे धरूक चाललो. घराकडे इलो ढोरा सोडून वगैरे बायकोक सांगल्यान गो
पेज वाढ ताटात. आणि बायको म्हणता आधी हातपाय तरी धुवा. लाईट गेल्याबरोबर नुसती आपली ऑर्डर सोडतात ते. हातपाय तरी धुवा जरा. ऐकल्यान तो म्हणालो तोंड सोडू नका, तुका सांगले तर दी. तर मांडव करीन गप आपली, ह्याच्या तोंडात कोण लागात. तर वाटप करून ठेव. म्हणतं वाटप का आपण दोघांच असं वाटप किती सवय आहे, करून ठेवतोय. आणि मांडवकरणीन थैसून हाक मारून सांगल्यान सावतीने काय गे, नाही वाटप करून ठेव, हे माशाक चालल्यात. हां हां हे परबेने माशाचा वाटप करून ठेव, हे चालल्यात. गे कदमेने काय गे, माशाचं वाटप करून ठेव, हेच चालल्यात. आता हे चालल्यात म्हणजे काय, जग जिंकाक चालल्यात की काय. तर असो तात्यान पेज भुरकल्यान, कुड्याचा पान घेतल्यान, त्याच्यावर तंबाखू ह्या करून सुतान ते बांधवल्यान, म्हणजे इडीसारख्या केल्यान. आणि कोलीत दिगो बायकून कोलीत हाणून दिल्यान. त्याच्यावर त्यांनी आपलं इडी पेटवल्यान. आणि खुटीचा वरचा जाळा होता माशाचा, मासे पकडूचा, त्या घेतल्यान खांद्यावर टाकल्यान, एक पिशवी दी, पिशवी घेतल्यान निघालो. आणि मी समोरून येतो. अकोण अरे निघल्या खय गेलो. अहो ना तात्यानं काय झालं माहिती आहे, आमची आज पाडी काही येऊक नाही. अरे ती येत, तू काळजी करू नको. म्हणजे फळणा केली ना ती पाड्यांबरोबर असतली. आता त्यावेळी ते फळणा केलेली ह्या शब्दाचा अर्थ माका कळलो. तू काळजी करू नको, फळणा केलेली आहे ती तशीच रवतली वास काढीत काहीतरी पाड्यांबरोबर. आणि तात्या मी येऊ काय हो तुमच्याबरोबर मासे पकडू, मी विचारले. नको 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 तू नको, तर तुझ्यासारख्याचं काम नाही. तू नको तात्यान, तुम्ही माका शिकवा मासे कसे पकड. तू नको की आवश्यक ओरडान सांगा. आता दुपारची वेळ आहे, लहान पोरांसाठी बरा नसता. तुझ्या घरात जा. एक सांगण बोलावर मी आपलं घाबरलोय आणि मी आपलं वाटेत लागलोय. थोडं वेळ गेलं, मी थैसरच पांद्याच्या टोकावर उभं राहिलोय आटकीनी खाली. आणि विचार करतोय, तात्या माका नको म्हणता काय झालं नसतं. उलट म्हणा गोया होता की ये माका मदत होईल, पिशवी धरशील तू, मी पकडलेले मासे तुझे पिशवीत टाकीन. पण त्याने माका नाही म्हटलेलं. आणि बोले बघूया तर तात्यान मासे कसे पकडतात ते. तात्यांना नाही शिकवल्यानंतर आपण बघून शिकाय ना एकलव्यासारख्या. तर मग थोड्या वेळानं मी गेलोय तर तात्या मासे पकडी होतो. कोंडलीच्या नंतर खाली अशी बायका कपडे धुवायचे. पण एकदम दुपारची वेळ असल्यामुळे बायका ह्या वेळेत यायचे नाही. सकाळी 10च्या आत कपडे वगैरे धुवून जायचे. आणि थैसर परत त्या व्हाळातच अशी झाडवळ वाढलेली असायची. खाली असा कोण असे वाकण बसला ना तरी दिसणार नाही, अशी झाडवळ होती भरपूर. तर थैसर तो तात्या मांडवकार आपलं मासे पकडीत होतो. पण मी दिसता कामा नाही. पण तो काय असं करता, बसता उठता आणि जाळा टाकता. आणि परत ते मासे पकडता पिशेत टाकता, मासे पकडता पिशेत टाकता. लांबसून तर माका असं चित्र दिसा. मी बोल काय आयडिया काय करता काय कळत नाही. बसता उठता आणि जाळा टाकता. म्हणून मी हळूच गडग्याकडून वाकान हळूहळू गेलोय. आणि थंय
रुमडाच्या झाडावर चढलंय वरती आणि टिकाशीक जाऊन बसलंय. आता मात्र तात्या मांडवकर माझ्या रेंजमध्ये येऊ लागलो. माझ्या रडारवर येलो तो रेंजमध्ये. आता बघूया ना. वरना बघलं आणि मी गप आपलं असं फांदी धरून आपलं बघतोय कसं मासे पकडता. बघलंय आणि मी आश्चर्यचकित झालोय हो. शिरा पडली तोंडार याच्या रांडीचो असे मासे पकडता काय. मासे कसे पकडी माहिती हा काय कसे कसे काय विचारतास. अहो ह्यो तात्या धोतार नेसणारो. एक शेलो असं टाकणार आणि आपलं खय जाणार फिराक फिराक. तर तो धोतार कासोटी सोडले की तर लुंगीसारख्या झाला ना. ह्यो काय करी धोतार वर करी. धोतार वर करताना म्हाका त्याचे कुले दिसले आणि खाली बसा नंतर झाला की पटकन हात घालीने काय धुतात तसा करी आणि उठा आणि पटकन जाळा टाकी. म्हणजे ह्याचा अर्थ तो हागायचो आणि त्या खाऊक इलेल्या मासे असे थरथर थव्यान येतात मासे खाऊ त्याच्यावर जाळा टाकी येऊ आणि ते मग मासे पकडी. हात घालून जाळ्यातनं हात घालून डोक्या फोडायचो पिशेत टाकायचो. डोक्या फोडायचो पिशेत टाकायचो. व अर्ध्या तासात एक पिशवी अक्कंड भरली. मी कार्यक्रम येतो यच हागायचा आणि त्या खाऊ गेलेल्या आमका वर जाळ टाकायचा. खुल्याकडे धुवायचे. हात तरी धड साफ केलेला होतं काय माहिती नाही पण ते मासे पकडी शिक खाऊ वरण ही याची आयडिया. मी उतारलंय हळूच. तात्याक जाग ते खूप नाही उतारलंय. माका आता हसू येता. वाडीतले सगळे तात्याक नाव असतात ना. तात्याचो हात वर हा तात्याचो हात वर. सगळ्या वाडीक मात्र तो मासे पुरवता. मासे पकडण्यात तात्याचो हात कोण धरल्यान नाही. हात धरल्यान तो वातानच धरी नाही तो कोण धरणार नाही. अरे बापरे. मी उतरलंय हळूहळू पावलान. थैसून निसाटलंय घर गाठलंय आणि आयेक येऊन सांगले आये मांडवकरनी काय वाटप बिटप करूक सांगलं नका. होय मासे घेऊ नको. त्या तात्यांकडचे मासे घेऊ नको घाणेरडे असतात. म्हणजे मी बघलंय माका नेत नाही. मग मी हळूच गेलोय आणि रुमडाच्या झाडावर वरती टेकाशेक जाऊन बसलंय आणि बघतोय तर तात्या त्या झुडपात तुम्ही कपडे धुतास ना तर त्याच्या खाली ती झुडपाची थैसर ह्यो हागता. हगलेला खाऊक मासे येत ना त्यांच्यावर जाळा टाकता आणि ते मासे पकडतो. तो काय म्हणतं शिरा पडली त्या तात्याच्या तोंडार नाही ती एकदा पाप खै येऊ पेडतलो. आवाज बडबडाक लागली. तू आधी गपरो. तू आवाज सोडू नको. आज जे काय आज आणतेत ना मासे खाऊ दे खातात त्यांना तू घेऊ नको. झाला. थोड्या टायमाने लो तात्या मांडवकर ये सावतीने इलास तात्यानो येवा यो आधी चायचो घोट घ्यावा. बेस बाय केलं सा चायचो घोट. चाय पियालो आणि म्हणालो ताटली हा ही काय आणलंय. हां ताट आणलं होय एक आहे. त्यांनी पोसोबर जेवढे ह्याच्यात पोशात येतात तसे आता बचको मारल्या आणि मासे सावतीनीच्या ताटात ठेवल्या. बरी मिळाली हो. पेला बरी आहेत चांगले आहेत. शेंगटी पण असा नाही एवढं तुम्ही मासे धरू. काडी काही भेटत नाही का हो. नाही काडी या जाळ्यात रवत नाही. जाळा फाटून टाकता. होय हां मी ते जाळ्याच्या काडीच्या ते मी जायत नाही. मी उगाच आपला नुकसान खत्या करू. चालेल. पान बिन खातास काय. पान नको बघूया मी पुढे.
परबिनीच्या थंयसर घे परबिनी आकाड्यावरना हार मला. काय हो तात्यानू ताट घेऊन ये. तात्यानू आज नको. काय नाही तब्येत बरी नाही आज. होय ठीक आहे ठीक आहे चलत उद्या देईन मी. नंतर गेलो कदमिनीकडे. घे कदमिनी. तात्यानं इलास हां हां ह्या बघा तुमच्यासाठी मी पानच बनवून ठेवलं आहे. माका माहिती होतं तुम्ही सावतिनीकडे चाय घेतलास माझ्याकडे पान घेतलास. हां दे दे. आणि तिने आज ताट दिले आणि त्या ताटात तिने बचकोभर मासे ठेवल्याने. तात्यानं तुमका लय आयुष्य लाभान दे आणि असेच लोकांका मासे देत राहा. तोरसकरणी हाक मारल्याने तोरसकरी नेली ताट घेऊन. तिच्या ताटात बचकोभर ठेवल्याने. पाताडी नेली पाताडणीच्या ताटात बचकोभर ठेवल्याने. असे 12 घरातना 12 बायका येलो. प्रत्येकाच्या ताटात समान समान मासे दिल्याने. आणि थोड्या वेळान काय सगळ्या वाडीत नुसतो माशाचो वास. सगळ्यांच्या चुलीवर मासे शिजाक लागले. म्हणजे तसेच काय नेल्याने तसेच ते नाही साफ बीप केल्याने मासे आणि वाटाप बिटापला मासे. अहो मासे असली की काय 2 भाकरो खाणारा माणूस 4 भाकरो खाऊकच होयो. तेव्हा मग सगळ्यांनी मासे बिसे खाल्याने आणि दुपारची वेळ ताणून दिल्याने झोपले मस्तपैकी. 3:30-4च्या दरम्यान सावती नेली. घे परबिनी. काय हो आज मासे नेऊक येऊक नाही ती. हडे यावा खिडकीतनं सांगला हडे यावा. काय म्हणतं. हो मी येणार होते तुमका सांगा पण बोला सगळी बायका थंयसर असलेलो कोणी बघल्यानंतर मग लावालावी करतात असं होतला म्हणून मी येऊक नाही. ताती जो मासे आणता ना खैसून मासे आणता कसले मासे आणता माहिती आहे कसे पकडता कसे ह्यो हाकता आणि त्या खाऊक इलेल्या माशांवरती जाळा टाकता आणि ते मासे तो पकडता. काय म्हणतं शिरा पडलीच्या तोंडार त्या तात्याच्या या पाप फेडतलो रांडेचो. थांब आता आवाटातल्या सगळ्यांका सांगते. आवाट म्हणजे वाडी 12 घरांची तेव्हा वाडी आणि 12 वाड्यांचं गाव असं एक समीकरण होतं. आता त्या समीकरण रावला नाही. तर या सावतीनी कळला. सावतीन म्हणतं कोणी सांगल्यान परभणीच्या झिलान बघल्यान ना ते रुंबड असा बघ त्या रुंबडावरती चढान जाऊन तिने बघल्यान तात्या मासे कसे पकडतात. लहान पोर खोटं बोलायचो नाही. कदमिनीकडे गेले दोघे. कदमिनीक सांगल्याने तोरसकरणीक सांगल्याने पाताळणीक सांगल्याने एकच विषय तात्या मासे कसे पकडता आणि खैसून आणता. आणि एक जण पिसळाक लागले. हाऊस गाडी मालवणी सुरू झालो. प्रत्येकाच्या घराकडनं मांडव करा. ए तात्या मांडव करा तुझ्या कुळक्ष होतलो रे तुझो नायनाट होतलो रे. मांडव करीन घाबरली. काय झाला तात्याक विचारतात. तात्या म्हणजे काय हो काय केलास. वाडीतली सगळी गाडी घालतो तुमका. सगळेजण इले दांडे बडगे घेऊन वगैरे. तात्या पहिलो आधी घराच्या बाहेर पड. खैसून मासे आणतात नि कसे मासे आणतात आणि आमका देतस. आमची हीच किंमत केलंस काय रे. तर मांडवकर म्हणतात बाबानू काय केल्याने ते एवढी मेहनत करतात तुमका मासे आणून देतात आणि तुम्हीच त्यांना दांडे बडगे घेऊन येलास मारू. मी तुमच्या पाया पडतं. काय चूक झाली असे ते सांगा. सांगा काय तुझं गो हाकता आणि हागलेल्यावर त्या जाळा टाकता आणि ते मासे आमका आणून देता. काय म्हणतात मग. होय हो तो राहता की त्यात आहे. तेवढ्यात सदलो गेलो
आणि रव गेलो घरात. तर पाटला दार उघडा. पाटल्या दारान गेले. पाटल्या दारान पळात म्हणून ते पाटल्या दारान गेले तर पाटला दार उघडा. मग पाटल्या दारानंच आत शिरले. घरात सगळीकडे खोलीत बिळत बघले नाही, खयच नाही. मग काय शेवटी ते सांगतात दोघोले, सदलो आणि रवगो, नाही तात्या घरात नाही. अरे कसो रवतलो घरात तो? त्याका समजला ना चोरी त्याच्या अंगात. तो रवतलो कसो? तू फायर हे मिळालंस ना, तुझी तंगडे तोडून घालतो आज बघ. आज तू कसो गावत नाही तू बघतो. हगरडीचे मासे आमका घालतस काय रे? तेवढ्यात सावतीन मानाक लागली, आई माझ्या पोटात कळली, मी जाते बाय. थोड्या वेळान तोरस करीन भांडा होती, मांडव करीन, गोवा काय तर शिकव. खेका दुसऱ्यांचे श्राप घेतास, ह्या घेतात. तोरस करीन भॉक केल्याने उलटी मांडव करीच्या समोरच केल्या. त्या बघून आणखी दोघा तिघांका उलटे सुरू झाले. आणि वाडीत कोणाक हगवण सुरू झाली. आणि सगळी शांत. मांडवकरनी माफी मागल्यान, बापानं काय नाही चूक घ्या, याच्या पुढे त्यांना मी वाळात पाठवूचही नाही आणि मासे हाडू पण नाही. मासे काय फुकट नको, इकत दिलास तरी आता तुमच्या हातातून मासे घ्यावचा नाही, पण ह्याका सोडतलो नाही तर त्याला माफी मागू सांग. मीटिंग भरूया आणि मीटिंगमध्ये त्यांनी माफी मागायची आमची सगळ्यांची. आणि त्या दिवशी संध्याकाळी मीटिंग भरली. पण संध्याकाळी सगळ्यांका त्या दिवशी मीटिंग भरली, पण भरली नाही, कॅन्सल झाली. प्रत्येक घरात उलटीनी संडास सुरू झाले. आता माका कळत नाही, तुम्हीच आता एक विचार करा. ह्याच्यापूर्वी तात्या मासे आणून दे होते, ते सगळ्यांका पचत होते. आणि आता ह्या भांडा फुटल्या बरोबर सगळ्यांका उलटी आणि संडास सुरू झाले. उलटीनी झाडो प्रत्येकाच्या घरात. तर त्या दिवशी बाबा कसा थोपवलं आणि सगळ्यांच्या घरात हसत पण आणि रागावत पण. आणि उरलेले मासे मग फेकून दिल्याने घरातल्याने. मांजरांची भर झाली आणि कुत्र्यांची भर झाली त्याच्यात. आणि परत ताजा संध्याकाळचा जेवण बनवल्याने. पण ते बनवतले काय नाही कोण, सगळ्यांका झुलाप आणि उलटी. पेज बनवून आपली कोणी घराघरांनी खाल्याने. पण तात्यानं मात्र सगळ्यांका कामाक लावल्यान. आणि या घडला या सगळ्या माझ्याचमुळे म्हणा. मी सांगले नसते तर व्यवस्थित चाललेला. पण काय मालवणी माणूस गप राहणारो नाही तो. एवढासा मिळाला तर तेवढाच घेऊन तो नाचतलो. तर पु ल देशपांडेंचे व्यक्ती आणि वल्ली तसे माझे मालवणात, माझे कोकणातले खलीवली. खयचे वेंगुर्ल्याचे, कुडाळचे, तुम्ही खयचे मालवणचे, तुम्ही कसालचे, तुम्ही फणसगावचे, तुम्ही खयचे ढिगावळ्याचे, वा तुम्ही कुंदेवाडचे, तुम्ही खयचे जानवलीचे. मग जवळ मग येवा आमच्याकडे घालते तुमका मासे. काय नको, किती नको. मग चला मग म्हणा नका मी कधी मासे दिले नाही म्हणून. तर चला. आणि मंडळी, अशा बरोबर आजची हगवणीचे मासे ही गजाल हैसर संपवत आहे. गजाल कशी वाटली? हगवणीचे मासे, हगवणी शब्दात येत असत पण उच्चारल्यानंतर फरक होता. हगवणीचे मासे आणि हगवणीचे मासे. तर हे आता खयच्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये बसतं ते बघा. हगवणीचे मासे की हगवणीचे मासे, ह्याच्यात खयच्या कॅटेगरीत ते बसवा एकदा. आणि ब्रँड काय तो हे करा. तोपर्यंत मी येत आहे. नमस्कार. पुढच्या टायमात पुढची गजाल घेऊन. राम राम मंडळी.